नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत लिंबू मिरचीचे लोणचे. चला तर मग कसं बनवायचं ते बघूया. साठी लागणारं साहित्य आहे 2 टेबलस्पून बडीशोप, 3 टेबलस्पून धणे, 2 टेबलस्पून राई डाळ, अर्धा टेबलस्पून हळद आणि 2 टेबलस्पून मीठ. सर्वात आपण आधी अर्धा किलो मिरची घेतली, तिला स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे आणि तिचे देठ जे असतील ते काढून घ्यायचे. लोणच्यासाठी 8 ते 9 लिंबू लागणार आहेत आणि हे 5 लिंबू जे ते साईडला काढून ठेवायचे. ते का काढायचे हे तुम्हाला नंतर कळेल. तर ते 8 ते 9 लिंबूंनासुद्धा धुवून पुसून घ्यायचे स्वच्छ. लोणच्यासाठी आपल्याला 8 ते 10 पळी तेल लागणार आहे. ते तेल कडक गरम करून घ्यायचं आहे. मग नंतर धणे आणि बडीशोप यांना आपण मिक्सरमध्ये थोडं जाड असं दळून घेऊया. आता सर्व जिन्नस त्यात मिक्स करून घेऊया. लाल तिखट तुम्हाला आवडेल तेवढं तुम्ही टाकू शकता. तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट जास्त वाढवायचं, नसेल आवडत तर कमी घ्यायचं आहे. मिरची आणि निंबू तुम्हाला हवे तशा प्रकारात तुम्ही कापू शकता. आम्ही अशा प्रकारे कापलेले आहेत. मग आता आपण हे जे सर्व मिरची आणि लिंबू आहे ते मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया प्रॉपरली. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की 3 ते 4 लिंबू हे आधी वेगळे काढलेले आहेत. तर ते आता आपण या मिक्सचरमध्ये पिळून घेऊया, जेणे की त्यांचा रस त्याच्यामध्ये उतरून जाईल. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग आपलं हे लोणचं एका स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीत भरण्यास तयार आहे. आहे ना अगदी सोपं बनवायला. अगदी सहज कोणीही बनवू शकतो. चला तर मग भरून घेऊया काचेच्या बरणीत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. हे लोणचं अगदी 3 ते 4 दिवसात मुरतं आणि एकदम स्वादिष्ट लागतं. मिरचीमध्ये अगदी लिंबाचा रस खूप छान वाटतो. आता हे लोणचं भरून तयार आहे. तुम्ही हे 4 ते 5 महिने अगदी आरामात वापरू शकता. तुम्हीही घरी ट्राय करून बघा आणि कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.